बदलाव केले असेल, जर उपस्थित असेल तर 11 मध्ये त्यांची सुद्धा वर्णी लागेल. मॅचला सुरुवात होत आहे. प्रणय म्हात्रे यष्टांच्या पाठीमागे दिसत आहेत. चांगले नियोजन, चांगले आखणे आखावे लागेल बॅटिंग करताना आणि फिल्डिंग करताना सुद्धा चांगलं काम करावं लागेल द ग्रेट मराठा ज्योतिंद्र टीमला. पंचांचा इशारा येतोय. मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल पडण्याच्या मार्गावर चंद्रपाडा एक्सप्रेस. चेतन म्हात्रे याचा कोळवट्यापदा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत रवी आणि चेंडू उचलेपर्यंत 2 धाबा पूर्ण करतायत बॅटर निखिल पाटील. मागच्या मॅच मध्ये निखिल जर आपण बघितलं तर हिट विकेट स्वरूपात बाद झाले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सरांना आपण बघितलं होतं जे हिट विकेट स्वरूपात बाद झाले होते आणि तो एक इतिहास आहे आपल्या भारतीय टीमचा. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनच्या वरून स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर चेंडू सीमा रेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार निखिलने ठोकलाय षटकार. दादा यो आमचा दिलदार मानतात सहान थोर आणि पोर. ज्या ज्या वेळेस थोडासा तरी टप्पा दिसतो बॅटर निखिलला त्या वेळेस मग तो तुटून पडत असतो. एक चांगलं शॉर्ट सिलेक्शन असतं निखिल पाटीलचं. आता पिच बॉल होता बघितलं तर डाऊन द ग्राउंड चांगला फटका पाहायला मिळतोय. एकच धाव मिळाली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे यावेळेला 9 धाबा. चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे गोलंदाजी मार्गावर आहेत. कालच्या दिवसामध्ये प्रशांत म्हात्रे यांनी सुरेख मारा केला होता याच विकेटवर. चांगली गोलंदाजी झाली होती चंद्रपाडा बॉईज संघाद्वारे कळत असताना आणि आज द ग्रेट मराठा संघाकडून कळत असताना चांगली गोलंदाजी करतील काय. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता. डीप मधून क्षेत्ररक्षक आला होता. भरपूर प्रयत्न केले. प्रयत्न करणं हे फार महत्वाचं आहे. जरी यश मिळो या ना मिळो परंतु आपले प्रयत्न आपल्या क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही करत राहा. इथे चांगला प्रयत्न होता रवी वाघमारे या खेळाडूचा. धावसंख्या पुढे सरकताना धाबा लागल्या जात आहेत. यावेळेला 10 धाबा. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या 10. पुढचा चेंडू असेल चेतन म्हात्रेचा. 5 षटकांचा मॅच होतोय. पॉवर प्लेचं षटक. शॉर्ट बॉल फलंदाजाने हुक केलं या चेंडूला. गोलंदाजाची पहिली चूक. चेंडूला केलंय हुक आणि षटकाराशी भागवली संघाचे धावसंख्येचे भूक. मिळतात 6 धाबा. षटकार. मागच्या मॅच मध्ये आक्रमक भूमिकेमध्ये कैवल्य पाटील होते परंतु या मॅच मध्ये आक्रमक भूमिकेमध्ये बॅटर निखिल दिसत आहेत. 2 षटकाराच्या मदतीने चांगली धावा बनवत आहेत. पुढचा बॉल पुन्हा आता हेलिकॉप्टर उडवायचं होतं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत चेंडू पोहोचलाय. थ्रो थोडासा खराब होता. एकच धाव मिळाली निखिलला. हे षटक 5 बघितलं तर आपण 1 षटक संपले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत. बिनबाद नाबाद 17 धाबा. 17 फॉर नो लॉस. थँक्यू सो मच. हे पहिले षटक संपण्याकरता 3 मिनिटं खर्च केलेत. म्हणजेच वेळेवर सर्व काही सुरुवात केलेली आहे फिल्डिंग करताना द ग्रेट मराठा ज्योतिंद्र संघाने. फ्लाइंग 11 मध्ये जागा सुद्धा बनवणारे चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. तुम्ही बघू शकता जुगल पाटील हे सुद्धा आहेत. त्याच्यानंतर अनिकेत भोमटे यांना सुद्धा तुम्ही बघतायत. सध्या फ्लाय स्लिप फाईन लेग क्षेत्रामध्ये ते तैनात आहे. दर्पण म्हात्रे हे सुद्धा आपल्याला कळताना दिसत आहेत. त्याचबरोबर रोहन आय थिंक ते सुद्धा खेळताना दिसतील काय. परंतु तेजस उंडरे हे सुद्धा फ्लाइंग 11 मध्ये जागा बनवत आहेत. स्वप्नील मुकादाम यांच्या सुद्धा चांगली चर्चा होत असते ज्या ज्या वेळेस ते मैदानाच्या आतमध्ये उतरत असत. गोलंदाजी मार्गावर मितेश शिंगोटे सज्ज होत आहेत.
आणि समोर जातील निखिल पाटील. टेनिस क्रिकेट मधील जसे खेळाडू पाहिजे तसेच खेळाडू आज एकत्रित केलेत पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमने. पत्तू पॅकर्स म्हटलं तर लगेच असं नाव समोर येते कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांचं. पत्तू या नावाने जास्त ओळख त्या व्यक्तिमत्वाची. आता हा चेंडू ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा बॉल, परंतु वाईड लाईनच्या आतून तो टर्न झालाय, त्यामुळेच आउट कटर चेंडू आहे गोलंदाज मितेश शिंगोटेचा. डॉट बॉल. धाव संख्या आहे ती 17 धाबा. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र असा हा मॅच या मैदानावर सुरू झालाय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच. स्विच इट स्विच इट स्विच इट काम पीट मिळतात 6 धाबा. षटकार. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र टप्पा पडल्यानंतर आक्रमक भूमिकेमध्ये बॅटर निखिल पाटील पाहायला मिळत आहेत. डीप गली क्षेत्रामध्ये चेंडूला त्यांनी पाठवून दिलंय. आई एकविरा माता स्टँड जवळ हा चेंडू जाताना दिसलाय. 6 धाव मिळत आहेत. 6 धाब्यांच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 23 धाबा. बिनबाद नाबाद चांगली सलामी देतात हे दोन्ही बॅटर. आणि आता ही भागीदारी त्रस्त करणारी ठरली आहे प्रतिस्पर्धी संघाला. द ग्रेट मराठा जुचंद्र टीमला वेगळे डावपेच आखावे लागतील. काहीतरी चांगलं करावं लागेल. मितेश शिंगोटे त्याकरता तयार आहेत. आक्रमकता थांबवतील काय? आता पुढे येऊन खेळलं जात आहे. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलाय. इथे डायरेक्ट हिट झालाय आणि विकेटचं पतन झालंय. दीपेश पाटील धावबाद होत आहेत. 1 धाव त्याने बनवली. एका बॉलचा सामना केलाय. हा मोठा धक्का असेल पत्तू पॅकर्स जुचंद्र टीमला. गॉन. एक षटक आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत. त्या 1 गडी बाद 23 धाबा. दोघांमध्ये जी भागीदारी झाली होती ती अखेरीस तुटली गेली आणि ती तोडली मितेश शिंगोटे या खेळाडूने. आता टेनिस क्षेत्रातील आणखीन एक नामचीन प्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. हितेंद्र भोईर. जसा उल्लेख आपण प्रत्येक टुर्नामेंट्स मध्ये करतो या खेळाडूचा. आणि बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरचे किताब आहेत. त्या व्यतिरिक्त पालघर जिल्ह्यामधील त्याचा एक रेकॉर्ड आहे. सर्वाधिक 59 मॅन ऑफ द सिरीज ह्याच खेळाडूच्या नावावर आहेत. सध्या पनामा कॅप परिधान करून तो उतरलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे बरेचसे खेळाडू आहेत जी पनामा कॅप परिधान करून उतरत असतात. विशेष म्हणजे उन्हाच्या ह्या दिवसामध्ये ह्या कॅपचा वापर जास्त केला जातोय. पूर्ण आपल्या मस्तकाला त्याच्याने थोडीशी थंडक मिळत असते. आणि कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटवर आपण जे कॉन्सन्ट्रेशन करायचं असतो कंट्रोल करायचं असतो तो व्यवस्थितरित्या आपण या कॅपने करू शकतोय. पनामा कॅप ही बरेचसे खेळाडू परिधान करत असतात आणि पंच सुद्धा आमचे पनामा कॅप परिधान करून उभे आहेत. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या 23 लागली आहे. 1 विकेट तर मिळाली. आणखीन विकेटचा शोध घेणं गरजेचं आहे. भागीदारी तोडले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटकामध्ये धावा आल्या आणि इथे सुद्धा धावा येत आहेत. थोडासा शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. स्ट्रेट लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. नैका दुक्का. सीधा 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 छक्का. हे आयोजन जुचंद्र गावाची आहे हुशान. दीपेश पाटीलचं हे नियोजन क्रिकेटचे सामने भरविले छान. आक्रमकतेचा सितारा आता पुन्हा एकदा चमकतोय. कारण मागच्या टुर्नामेंट्स मध्ये बॅटिंग मध्ये स्ट्रगल करणारा हा खेळाडू आता अचानकपणे विस्फोटक खेळ सुरू करतोय. धाव संख्या 6 पुढे सरकली. धाव संख्या 29. मितेश शिंगोटे आता गोलंदाजीमध्ये काहीतरी करेल असं वाटतंय. बुद्धिमत्तेचा वापर त्याला करावा लागेल. मतीचा वापर करावा लागेल. गती आणि मती हे दोन्ही दिसले या चेंडूवर. टायमिंग व्यवस्थित घडला नव्हता. फुल पिच बॉल होता. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. स्वप्नील मुकादम चेंडूला अडवत आहेत. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या साह्यानं धाव संख्या झाली आहे ती
1 गडी बाद 30. पहिल्या विकेट करता 23 धावांची भागीदारी झाली होती आणि धावबादच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण विकेट मिळवली दीपेश पाटीलची. 5 बॉल समाप्त झालेत, धावसंख्या 30. चांगले तंत्र आणि मंत्र या विकेटवर तुम्हाला दाखवावं लागेल. अनेक स्पर्धा या विकेटवर पार पडत असतात. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलेला आहे. चेंडू गली क्षेत्राच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतो. हे टॅलेंट आहे, ही मती वापरली. चेंडू स्कोरीज थर्ड मॅन आणि गली क्षेत्राच्या दिशेने जात असताना अडवलाय. आडवेपर्यंत बॅटरने धावा पूर्ण केल्या 3. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जुचंद्र संघाने धाव फलकावर धाबा जमा केलेल्या आहेत. 1 गडी बाद 33 धाबा. 18 बॉल अजूनही शिल्लक आहेत. त्या 18 बॉल मध्ये पाहूया गोलंदाजी करणाऱ्या टीमची काय रणनीती असेल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. तुम्ही बघू शकताय आमदार चषकाचं जे आयोजन करणारं व्यक्तिमत्व अमित दादा पाटील यांना कॅमेरामॅनने बंदिस्त केलं. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि खूप मेहनत त्यांची या स्पर्धेकरता असते. जसं उल्लेख केला या गीतामध्ये 19 हा जो आकडा आहे तो त्यांचा आवडता आकडा आहे, कारण 19 मार्च हा त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन असतं. अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित माझे आमदार चषक 2025 चे आयोजन करते आपल्याला या जीटीसी लाईव्ह वर दिसून येत आहेत. थँक्स कॅमेरामॅन, आपण अचूक कामगिरी या स्पर्धेमध्ये बजावतायत. पुन्हा वळूया मॅच कडे. शेवटच्या 18 बॉल मध्ये किती धावा मिळतील याची चर्चा सुद्धा होईल. 33 धावा 2 षटकांमध्ये बनलेल्या आहेत. भागीदारी तोडली आहे, परंतु धावा थांबण्याचं नाव घेत नाही. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं फार महत्वाचं आहे. इथे साथ द्यावी लागेल गोलंदाजाला विकेट घ्यावे लागतील. तशीच साथ नॉन स्ट्राईक इन कडून फलंदाज निखिलला द्यावी लागेल. हितेंद्र भोईर या खेळाडूने जर साथ दिली तर धावा अजून बनू शकतायत. निखिल चांगली विस्फोटक खेळी दाखवतो या विकेटवर. नवीन आलेल्या गोलंदाजावर हल्ला केला, आडव्या बॅटचा वापर केलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये रवी वाघमारे चांगली फिल्डिंग करतायत. अमित दुधनाथ, अमित यादव याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 34 धाबा. अंकित पवार चांगले गुणलेखक आहेत, चांगला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्याही पेक्षा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची प्लेइंग 11 मध्ये जागा सुद्धा बनत असते. परंतु एकापेक्षा एक खेळाडू आहेत द ग्रेट मराठा जुचंद्र संघामध्ये. त्यामुळेच थोडस त्यांना सुद्धा 12th मॅनच्या भूमिकेमध्ये राहावं लागतं. जुगल पाटील सर्वात वजनदार खेळाडू आहे आणि लांब लचक षटकार तो ठोकतोय. त्याला आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बघतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये तुम्ही बघतायत मितेश शिंगोटे आहेत. पुढचा बॉल अमितचा. ओ स्विच हिट. या ठिकाणी चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने कोण काढलाय. उलटा पुलटा पटका दाखवला बॅटरने. ना इक्का दुक्का, सीधा छक्का. बिगी. जिथं तिथं चाले हो आघाडी. 19 नंबरची फिरते गाडी. मित्र निखिल पाटील. षटकाराच्या मदतीने आता धाव संख्येला एक चांगला आकार लाभलाय. धाबा लागल्या जातात ते 40 धाबा, 40 रन्स. आपण बघतायत द ग्रेट मराठा जुचंद्र
आदरणीय मोहन पाटील साहेबांचा संघ आहे, नेहमीच पुरस्कर्ते बनत असतात आणि त्यांच्या टीमला थोडस बॅकफुटला नेऊन ठेवलं या टीमने. डाऊन द लेग अमित पाटील सध्या चुकले जात आहेत आणि त्यामुळेच एक धाव मिळाली. एका अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर पोहोचली जाते. 41 वर 41. स्कोर इज 41. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 41 धाबा. पुढचा बॉल इनसाइड आउट. जागा बनवली, जागा बनवून जागा दाखवली. थेट आमच्या समालोचन कक्षाला भेट देणारा हा चौकार आलाय. क्रॅकिंग स्ट्रोक. 4 रन. भारी है सवंगडी कैलासवासी हिरुबाई पाटीलचा हात आहे शिरावर. कैलासवासी हिरुबाई पाटीलचा हात आहे शिरावर. सुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. चौकाराच्या मदतीनं आता धावसंख्येला गती मिळते. धाबा लागल्या जात आहेत. यावेळेला 45-45. 3 बॉलची समाप्ती झाली आहे. चांगली रणनीती बॅटिंग बनवताना झालंय. म्हणजेच जो विश्वास आधी कानाई स्पोर्ट्स पाये संघाविरुद्ध प्राप्त झाला नव्हता बॅटरला, तो विश्वास आता या मॅच मध्ये प्राप्त केलाय पतू पॅकर्स अंकुशमुती दत्ताळी जुचंद्र टीमने आणि त्यांचा धावफलक या ठिकाणी चमकतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फक्त माइंडचा वापर केलाय, बुद्धिमत्तेचा वापर केलाय. आडव्या बॅटचा वापर करत बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडूला खेळून काढलं. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 46 वर 46. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 46 धाबा. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्याच षटकापासून आक्रमक भूमिकेमध्ये हे संघ दिसलेत. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा जमा केल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 16 धाबा जमा केल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावांची जमवाजमव केलाय. आतापर्यंत 13 धाबा खर्च केल्यात अमित यादव या खेळाडूने. त्याला लढावं लागेल, चांगल्या टप्प्याने गोलंदाजी करावी लागेल. आणि आता हा स्लो बॉल होता. संत गतीचा चेंडू स्लॉग केला जाते. चेंडूला मिड विकेट पट्ट्या बाहेर. हाय अँड हँडसम सिक्सर. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा वॉट स्ट्रोक. अप्रतिम पटका पाहायला मिळतो निखिल पाटील याच्या बॅट मधून. धावसंख्या 52. 11 मध्ये 32 या धावसंख्येवर तो खेळतोय. सध्याची स्थिती आहे 52 धाबा. हे षटक सुरू आहे 3रं आणि तिसऱ्या षटकामधील एक चेंडू अजूनही शेष आहे. कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे आणि आतापर्यंत त्यांनी चांगलं कॉन्सन्ट्रेशन केलंय. पुढचा बॉल चांगला बॉल होता. डावी यष्टी वरून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 52. 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडतायत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा स्वर्गीय नागेश पाटील मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम माजी आमदार चषक 2025. खरोखर गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. वेलकम बॅक. अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित आपण बघतायत माजी आमदार दमदार आमदार चषक 2025 चा रणसंग्राम. सुरू असलेला मॅच पतू पॅकर्स अंकुशमुती दत्ताळी जुचंद्र विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र असा आहे. पहिल्या इनिंग मध्ये 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या 52 पर्यंत पोहोचली आहे. बॅटर निखिल बघतायत 12 बॉल मध्ये 32 वर खेळतोय. 5 बॉल मध्ये हितेंद्र भोईर याच्या बॅट मधून 18 धाबा आलेत. दोघांनीही लढाई जिंकण्याकरता चांगली प्रगती केली आहे, चांगली मेहनत घेतली आहे. आता गोलंदाजी मार्गावर समोरच्या इन कडून गोलंदाज आलेत स्वप्नील मुकादम. हा चेंडू ब्रेक केला होता. यष्टी रक्षक त्या ठिकाणी चुकला गेलाय.
वाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे त्यामुळेच वाईट घोषित केलाय. एक धाव मिळाली. एका धावनीची धावसंख्या झाली आहे ती 53. धावसंख्येचा आलेख वाढलाय. जी धावगती सुरुवातीपासून राखली आहे तशीच धावगती आता वाढताना दिसते. धावसंख्येचा आलेख मागे पडला नाही, पुढेच नेण्याचं काम केलंय. 19 धावा मागच्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात? अमित दुधनाच्या. पुढचा बॉल स्लॉक केला जातो या चेंडूला. फुल पिच बॉलला पाठवून दिलं मिड विकेट पट्ट्या बाहेर. बिग ब्लास्ट, बिग शो, षटकार. ठाकूरच्या नावानं बेटा दादा आहे जोडीला, घोरकाना साहेब जोडीला. हे अमित दादाचं आयोजन भारी, हे पाहून झाली हैराण सारी. अमित दादाचं आयोजन भारी. काही काळ गप्प बसलेला खेळाडू अचानकपणे आता डरकाळी फोडू लागलाय. हा वाघ आहे. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 59 वर. स्कोर इज 59. आता मात्र त्याला या ठिकाणी नाचवताना दिसलाय गोलंदाज स्वप्नील मुकादम. एक चांगले गोलंदाजी यावेळेला त्यांची पाहायला मिळतोय. अनुभवी खेळाडू आहेत. लेदर क्रिकेटचा सुद्धा चांगला अनुभव स्वप्नील मुकादम याच्याकडे आहेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 59. करूया मरो अशी स्थिती आहे. कारण पहिला मॅच जर आपण बघितलं तर पहिल्या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघ आला नव्हता त्यामुळेच द ग्रेट मराठा ज्योतिंद्र संघाला पुढे चाल ढकल दिली होती. आता द ग्रेट मराठा ज्योतिंद्र संघाला चांगली कामगिरीच करावी लागेल आणि त्यामध्ये त्याने आतापर्यंत टॅलेंट गोलंदाजीत दाखवलं नाही. पुढचा बॉल एक चक्राप दिल्यासारखा हा फटका खेचलाय. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धावा. मनुचषक आहे हो एक नंबर. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा. धावसंख्या पोहोचली आता 66 वर. 65. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 65 धावा, 1 गडी बाद. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. गॅप मध्ये चेंडू जाईल काय? 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. 1 धाव मिळाली आणि त्याच बरोबर बॅटर पूर्ण करतायत फक्त 1च धाव. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या आता झाली आहे ती 66. 2 चेंडू शिल्लक आहेत. 66. महेंद्रजी पाटील यांना तुम्ही बघू शकताय इथे ते उपस्थित होत आहेत. समोर त्यांचा एक कटआउट सुद्धा पाहायला मिळतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व या ज्योतिंद्र नगरीमधील. क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत. नेहमीच चांगलं योगदान त्यांचं राहिलेलं आहे दत्ताई स्पोर्ट ज्योतिंद्र संघाकरता आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमचे पंच अजित म्हात्रे सरांना सुद्धा तुम्ही बघताय ते सुद्धा उजव्या बाजूला दाखल झालेत. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद. 66. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस करण्याकरता माझी विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. आता हलक्या हाताने पुढे खेळून काढलं जातं. 1 धाव मिळाली. कव्हर क्षेत्रामधून जर आपण बघितलं तर चांगला थ्रो केला जातोय. याचाच अर्थ इथे डिरेक्ट हिट झाले आणि धावबाच्या स्वरूपात निखिल या खेळाडूला परत जावं लागतंय. निखिलने चांगली आतषबाजी धावसंख्येची केली होती आणि या ठिकाणी ही मोठी विकेट असेल. 2 गडी बाद. धावसंख्या 66. हे आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर. हे बॅटिंग दाखवलं जातं निखिलची. 13 बॉलला सामोरं जाऊन त्यांनी 32 धावांचं योगदान दिलं ज्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकार होते. 13 बॉल फेस केले परंतु आज आक्रमक भूमिकेमध्ये दिसले या विकेटवर. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 5 धावा बनवल्या होत्या आणि ह्या मॅच मध्ये चांगले बॅटिंग करत असताना 13 चेंडूत 32 धावांचं योगदान. एकूण धावसंख्या 2 गडी बाद 66. दोन्ही फलंदाज जर बघितलं तर दोन्ही फलंदाज हे धावबाद चाललेत. म्हणजेच गोलंदाजाच्या खात्यामध्ये आतापर्यंत विकेट मिळाली नाही. आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला. आडव्या बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालंय. धोक्याची घंटा वाजू शकते परंतु नाही. 2 धावा मिळत आहेत बॅटर हितेंद्र भोईरला. 2 धावांच्या सहाय्यानं
धावसंख्या फुल्ली, धावसंख्येला गती मिळाली, धाबा लागले जात आहेत 68 68. पहिला डाव जर आपण बघितला तर अजूनही एक षटक शिल्लक आहे. संपण्याच्या मार्गावर असताना धावसंख्या धाव फलकावर 68 झालेली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. तत्पूर्वी टॉस साठी या जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध टिवरी स्पोर्ट्स टिवरी अशी ती लढत असेल आणि दोन्ही कॅप्टनने टॉस साठी लवकरात लवकर या. एक षटक शिल्लक आहे. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. चंद्रपाडा एक्सप्रेस पुन्हा आमंत्रण दिलं जातं. या चंद्रपाडा एक्सप्रेस ला टेनिस विश्वामधील एक चांगला नामवंत खेळाडू आहे. नुकताच TR ट्रॉफी मध्ये चांगली कामगिरी झाली होती द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची आणि त्या संघाला तुम्ही पाहतायत. उजव्या बाजूला आमचे मित्र आणि फाय येथील अतिशय चांगले खेळाडू मंदार मुकादम यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. एक चांगले भावेश पवार यांच्या जोडीला सोबतच चांगले क्रिकेट ते खेळायचे, परंतु आता थोडेसे क्रिकेट पासून दूर आहेत. मंदारशे मुकादम यांचं मी स्वागत करतोय. वही आपण शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये पाहूया कशा पद्धतीने पवित्र असेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. ओव्हर पिच बॉल कव्हर्स मध्ये चेंडूला खेळून काढलं. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. फेकी येईपर्यंत कृष्णा यांनी अचूक थ्रो केला होता. एकच धाव मिळाली. एकच धाब्याच्या मदतीनं धावसंख्या यावेळेला पोहोचली आहे ती 69 वर. 69 इज द स्कोर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. चंद्रपाडा एक्सप्रेस म्हटलं तर अनेक विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये त्याचं सुद्धा नाव नेहमीच घेतलं जाते. पूर्वी जो रनअप होता तो 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून ते घ्यायचे, परंतु आता रनअप छोटा झालाय आणि वयोमानानुसार कधी कधी हे बदलाव होत आहेत, परंतु त्याचा फिटनेस अजूनही चांगला आहे. आपण आवर्जून सांगू शकतोय. एक खंत अशी वाटते की या इनिंग मध्ये एकही विकेट ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये गेली नाही. 2 जे फलंदाज बाद झाले ते धावबाद झालेत. धावसंख्या 69. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहेत. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जास्त खेळाडू दिसत आहेत. पॉवर प्लेचं बंधन जे शिथिल झालंय त्याच्यानंतर ही प्रोटेक्शन. चेंडू आता लॉंग ऑफ रिझन मध्ये शतरक्षक रवी वाघमारे याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि आता गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट मिळाली. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 69. गाजताई नाव गाजताई गाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या अभिमन्यू संघाचा. गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या अभिमन्यू संघाचा. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय टॉस साठी या प्लीज. दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या, अन्यथा षटकांमध्ये कपात केली जाईल. टिवरी स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा असा तो मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या. धावसंख्या धावफलकावर 69. गडीबाद चालू 3. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर आलेत संदेश ढाणे. एक वेगळा पवित्रा त्यांचा बॅटिंगचा. पहिल्या टप्प्याच्या चेंडूला खोदून काढले. चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्राच्या दिशेने वळताना दिसलाय. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 70. धावांचा डोंगर उभा केलाय असंच म्हणावं लागेल. म्हणजेच धावसंख्या चेस करण्याकरता थोडीशी कठीण परिस्थिती जाऊ शकते दुसऱ्या इनिंग मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. पाहूया एखादी विकेट दबाव टाकून देईल काय. स्लोवर वन. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. पिच बॉल होता. चेंडूला खोदून काढलं होतं. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होता. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली. मितेश शिंगोटे आउटफील्ड मध्ये एक चांगले फिल्डर आहेत. चांगला थ्रो असतो. अचूकता नेहमीच बघतोय आणि रवी वाघमारे यांना सुद्धा आपण नेहमीच बघत असत. त्याच्यानंतर ते असे चांगले खेळाडू नेहमीच बघत असतो आपण. हा चेंडू हवेत आहे. ऑन दी अप
शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक. काय जबरदस्त इनिंग आहे ही. 9वा षटकार लागला या इनिंग मध्ये आणि धाव संख्या 77 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 77 धाबा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टॉस साठी कॅप्टन या दोन्ही टीमचे कॅप्टन या जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा आणि टिवरी स्पोर्ट्स टिवरी मालजीपाडा टीमचे कॅप्टन आलेत, कार्तिक आलेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, थोडासा उसळी अचानकपणे घेतली या चेंडूने आणि बॅटरला बीट केलंय. हा होता पहिला डाव. पहिल्या डावामध्ये चेतनने शेवटचं षटक प्रभावी टाकलं. एक षटकार लागून सुद्धा 9 धावा त्यांनी खर्च केलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जातात. 3 गडी बाद 77 आणि 78 धाव संख्येचं लक्ष असेल. विकासजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. नेहमीच त्यांचं सुद्धा चांगलं योगदान असतं एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि या जुचंद्र गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांचा उल्लेख करावा असं वाटतोय. टॉस साठी हे दोन्ही कॅप्टन या. पुन्हा एकदा उशीर झालाय, सातत्याने आम्ही ही माहिती देतोय तरी सुद्धा संघाच्या संघ नाही की इथे संपर्क करत नाही. आयोजक आम्हाला आता सूचना देतात की षटकांची कपात या ठिकाणी केली जाईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण थेट वळणार आहोत टॉस कडे. ऐकूया सुमधुर गीत. होतो या जय जयकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. टिवरी टीम शेवटचा ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला. मला वाटते की 1.5 षटक बाकी होतं तेव्हापासून ही चर्चा झाली तुमच्या टॉसची. या लवकर. विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस असेल. कधी कधी आयोजकांना सुद्धा त्या आक्रमक करावं लागतं आणि एका बाजूला हीच वैशिष्ट्य या स्पर्धेचं की प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं जे आयोजन असतं त्यावेळेस 5-5 षटकांच्या मॅच होत असतात आणि त्यामुळेच अमित पाटील यांची मनापासून इच्छा असते की कोणत्याही संघाचं कधीच नुकसान होऊ नये, प्रत्येकाला 5-5 षटके खेळायला मिळावीत, हे मनापासून त्यांचे विचार आहेत. आज त्यांच्या विचारांना सुद्धा सलाम असेल. एक चांगलं आयोजन, एखाद्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणं म्हणजे काही खाऊ नये. इतकी चांगली सुंदर क्रिकेटची स्पर्धा त्यांनी या जुचंद्र नगरीमध्ये आयोजित केलेली आहे. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर हा रणसंग्राम तुम्ही बघतायत. दुसऱ्या इनिंग मध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला 78 धावांचं लक्ष पार करायचं आहे आणि त्यांची तयारी कशी असेल ते सुद्धा आपल्याला दिसून येईल. त्यामुळेच जुचंद्र संघ, पत्तू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताळी जुचंद्र टीम आपलं क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर लावून घ्या. टॉस करण्याकरता मी विकासजी पाटील साहेबांना विनंती करतोय. जय महाकाल मालजीपाडा टीमचे कॅप्टन कार्तिक आलेत. दुसऱ्या बाजूला 2 कॅप्टन येत आहेत. बहुया कॅप्टनची जबाबदारी कोणावर असेल? प्रकाश पाटील की भूमित भोवीर कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असेल? भूमित येत आहेत. डिसाइडेड करायचं आहे अजून त्यांना. सागर, टॉस आपण करणार आहोत.
टॉस केला जातोय. विकास पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. भूमित भोईर आहेत आणि कार्तिक आहेत. विकास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टॉस करून घेऊया. कार्तिक टॉस चा आवाज देत आहेत. छापा असा आवाज होता परंतु इथे काटा आलाय. राजवळी आपण बघताय टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाच्या कॅप्टनने हा टॉस जिंकलाय. कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलायत. निर्णय काय असेल? फिल्डिंग. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 5 षटकांचा मॅच होतोय. 50. चांगले गोलंदाज आहेत सध्या या टुर्नामेंट्स मध्ये खेळण्याकरता. हो आहेत. ही विकेट म्हणजेच मागच्या 2 ते 3 टुर्नामेंट तुम्ही गाजवलेत. तुम्हाला फायदा लाभदायक आहे असं वाटतं मला. हो हो नक्कीच. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? आयोजन खूप चांगलं आहे नेहमीप्रमाणे. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. दुसऱ्या बाजूला कार्तिक आहेत. कार्तिक, तुम्ही जर टॉस जिंकला असाल तर तुमचं डिसिजन काय असतं? बॅटिंगच केली असते. म्हणजे मनाप्रमाणे झालंय. मला असं वाटतं टॉस करण्याआधी एकमेकांची चर्चा करायला हवी होती. बॅटिंग करताना किती धावा बनवणार? तरी पण 50+ करण्याचा प्रयत्न करू. ही विकेटवर तुम्हाला काय वाटतं की कोणत्या खेळाडूने चालायला पाहिजे बॅटिंग करताना? त्याच्याकडून धावा अपेक्षित करतायत? केवल आणि समीर. ह्या स्पर्धेमध्ये आल्यानंतर इथे जे आयोजन आहे त्या आयोजनाबद्दल तुम्हाला काय फील होतं? आयोजन खूप आहे आणि खेळायला पण मजा येते इथे. चांगला मॅच आमच्या ह्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील कार्तिकला सुद्धा. टॉस झालाय, टॉस जिंकलाय टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघाचे कॅप्टन भूमित भोईरने आणि त्याने निर्णय घेतलाय गोलंदाजीचा. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. होणारा मॅच 5 षटकांचा असेल. पुढील मॅच कडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या इनिंग मध्ये कशा पद्धतीने 78 धावसंख्येचा पाठलाग केला जातोय, काय रणनीती असेल दोन्ही संघाची, याचं धावतं विवरण धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होतात मायक्रोफोनवर महाराष्ट्राचे नामवंत समालोचक तुकाराम मांगेला सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. जेटीसी लाईव्ह. धन्यवाद. संदीपजी गव्हाण यांचा आवाज आपण ऐकत होता. पुढच्या सामन्याची नाणेफेक झालेले आलेले सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर असतील सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहताय तर अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025 आणि जसा तुम्ही उल्लेख केला 78 धावा करायचे आहेत आणि याचा दुसरा एक अर्थ बघितला ना द ग्रेट मराठाला 7 किंवा 8 षटकार मारायचे आहेत. 78 आहेत ना, 7 जास्तीत जास्त 8 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. त्यांनी 9 ठोकल्यात पण 8 षटकार जरी लगावले ना तर तुम्ही त्याच्या जवळ पोहोचू शकणार. मॅच ऑन झालाय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. दर्पण. पहिला चेंडू क्लीन बॉल आत आला आणि चेंडू सरळ यष्टी वाकून गेलाय. पहिल्या चेंडूवरती निखिलला लाभलंय यश आणि पहिल्या चेंडूवरती लागलाय मोठा हादरा. विकेट. गडी बाद. कार्य आहे लय महान, हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन. थँक्यू. पहिला चेंडू बघितला तर का अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता दर्पण. निखिलचा चेंडू बघा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. रिप्ले जर पाहिलं ना थोडस फिंगर रोल झाली होती, फिंगर फिरवली होती आणि ऑफ कटर पडला, आत आला आणि उजवी यष्टी, ती उजवी यष्टी मात्र इथे वाकवली गेली आणि पहिला हादरा. सुरुवातीपासून जर बघितलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न दर्पण मात्रे यांचा आणि दर्पणला परतावा लागले. 0 वरती बाद झालेत. आता क्रमांक 3 महत्वाचा आहे. तो 3 क्रमांकावरती अनिकेत भोमटे हे मात्र आलेत. हा महत्वाचा क्रमांक आहे. नेहमीच आपण जरी टेनिस क्रिकेट असू द्या, लेदर क्रिकेट असू द्या, इंटरनॅशनल क्रिकेट असू द्या, 3रा नंबर नेहमीच महत्वाच्या खेळाडूला दिलाय. 2 गोष्टीसाठी. एक तर जर चांगली भागीदारी जमले तर त्या भागीदारीला पुढे न्यायचं आहे किंवा लवकर विकेट गेलाय तर थोडासा डावाला स्थैर्य द्यायचंय, उभारी द्यायची आहे आणि ते काम करण्यासाठी आता अनिकेतना संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या बाजूला हौसले बुलंद आहेत निखिलचे देखील. निखिल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. निखिलचे हौसले बुलंद आहेत त्याच्यामुळे लवकर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकरला आता अनिकेत सज्ज झालेत. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये आहेत. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक सर्कल. लोअर फुट चेंडू समोर खेळा मिड ऑनला फील्ड करतील हितेंद्र. तोपर्यंत 1 धाव. शुभारंभ झाला धावांचा. सुरुवात चांगली नव्हती. थोडासा स्टनिंग स्टार्ट झाला होता. पहिल्या चेंडूवरती विकेट. गडी बाद झाला होता तो खास करून दर्पणच्या रूपानं आणि तिथून आता या 2 खेळाडूंना चांगली पार्टनरशिप निभावायची, खास करून रवी वाघमारे
रवींद्र वाघमारे हुकमाचा एक काय प्रमुख खेळाडू आहे. जसं रवी म्हटलं का सूर्य, एक सूर्य आपल्या डोक्यावरती आहे, दुसऱ्या रवीला तळपायचं आहे, तेजानं तळपायचं आहे. तो स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. समोर खेळलाय, समोर 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 बरोबर स्ट्रेट बॅटने खेळलाय. चेंडू चालला सीमा रेषा पार. 2 क्षेत्ररक्षक आले, नाही रोखू शकला. चेंडू गेलाय रवींद्र वाघमारे यांच्या बॅटमधनं 4 चौकार. नाव गाजताई वाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या चंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या भीमनू संघाचा. थँक्यू. समोर समोर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता तो रवी वाघमारे आणि लंगोनच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक आले, चेंडू रोखू शकले नाहीयेत. फुल टॉस बॉल फ्लॅट केलाय. चेंडू चाला उंच उडी. चांगले क्षेत्ररक्षण झाले, फिल्डिंग चांगली झाली म्हणून टाळ्यांचा गजर इथूनही आलाय. फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण झाले आणि 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलक झालाय. तो 7 वरती. मागचा मॅच जसा आपण पाहिला होता तो खास करून दत्ताळी या टीमचा त्यावेळेला कैवल्याने केलेले ते फिल्डिंग 2 झेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑफ ड्राईव्ह करतोय, मिड ऑफला फील्ड केलं गेले. आता निखिल सांगतो भाई आपको थोडासा जल्दी करना था, वेगाने यायचं होतं चेंडूवर. 1 हँड पिकअप आणि 1 हँड थ्रो तुम्हाला करायचा. अशा वेळेला ती सिच्युएशन आहे आणि ते निखिल सांगण्याचा प्रयत्न तिथे करतोय की सिच्युएशन नुसार तुम्हाला वागायचं आहे, परिस्थितीनुसार तुम्हाला ढाळायचं आहे. शेवटचा चेंडू, शेवटचा 78 धावांचा पाठलाग आहे पहिल्या षटकाचा खेळ. पायावरचा चेंडू होता, मिस टाइम चोक झाला. हितेंद्र भोईर पाती आता चेंडूच्या खाली टिपला जाईल. या षटकामध्ये हा दुसरा विकेट. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाबलगावरती 2 गडी बाद 8. हे पाहून झाली हैराण सारी आम्ही दादाचा आयोजन भारी. पाहून झाली हैराण सारी वाजताई नाव गाजताई वाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या चंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या भीमनू संघाचा. थँक्यू. ज्यांच्या कल्पनेतनं साकार झालेली संपूर्ण स्पर्धा आहे, ज्यांच्या संकल्पनेतनं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप आलेले आहेत, ते अमितजी पाटील यांचं गुणगान गाणारं हे गाणं आपण ऐकत होता. एक चांगला प्रयत्न जो केलेला आहे खास करून अभिमन्यू स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे. भव्य असं आयोजन आणि खेळण्यासाठीची संधी खास करून वेगवेगळ्या गटामध्ये, म्हणजे चॅम्पियनचा गट असेल, नायगावच्या परिसरातील गट असतील, एक गाव एक संघ असतील, या सर्वांना समान संधी देण्याचं काम अमितजी पाटील आणि अभिमन्यू स्पोर्ट्सनं या स्पर्धेच्या निमित्तानं केलेलं आहे. आणि तेच सध्या आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धाबलकावरती 2 गडी बाद 8. दुसऱ्या षटकात आणण्यासाठी कैवल्य पाटील बंधू, स्ट्रायकर एंडला फलंदाज रवी ऑन स्ट्राईक. ऑफटर्मच्या बाहेर होता, कपट राईट करायचा होता चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडेसे मिस्टेक करतात. जोपर्यंत डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाऊन फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा. 3 धावा चेंडूवरती पूर्ण. आता तो कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक डोक्यावरती हात गेलेत. त्याचे हात का गेले त्याला माहिती होतं, मिस्टेक त्याने केली, पहिला चूक त्याने केलेली आहे. आणि त्या एका चुकीचं रूपांतर, शिवमचं ते एका चुकीचं रूपांतर 3 धावामध्ये होत असताना आपण बघतोय 11 धावा धाबलकावरती 78 धावांचा पाठलाग करायचा. 67 धावा अजूनही करायचे. 23 चेंडू आणि 23 चेंडू मध्ये 67 धावा. प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर जवळपास 3 ची सरासरी आहे, कारण 23-69 आहेत. त्याच्यामुळे प्रति चेंडूवरती 3 धावा. याचा अर्थ प्रत्येक एक बॉल नंतर मोठा फटका पाहिजे, एक चौकार पाहिजे, एक षटकार पाहिजे, ज्याचा उल्लेख केला होता. स्कोररने एक चांगली माहिती आपल्याला दिली होती की दत्ताळी संघाने 9 षटकार लगावलेत. तुम्हाला 7, 8, 9 जर शक्य झालं तर 10 षटकार आता इथे डोक्याला आहे, पण 10 नाही पण 7, 8 षटकार जर लगावले पुढच्या 23 चेंडू मधले 8 चेंडू जर एक्झिक्यूट केले ना तुम्ही, जे मोठे फटके होऊ शकतील षटकार, तरी या धावांचा पाठलाग होऊ शकेल. स्ट्रायकरला डावखुरा फलंदाज आहे. बॅट स्विंग जोरात होती तेजस
होते. एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती त्यांची देखील आहेत, पण जसं नाव आहे तसं काम देखील आता करावं लागणार आहे, ज्यासाठी आपल्याला बरोबर 4था क्रमांक दिलाय. आपका नंबर 4 है, लेकिन आपको 4 भी मारना है और 6 भी मारना है. दोन्ही गोष्टी मारायची आहेत, चौकार आणि षटकार. षटकार मारण्याचा प्रयत्नामध्ये मिस्टर चौक झालाय. स्वतः निखिल पाटील जातात चेंडूच्या खाली. झेल सुटताय, झेल सुटलाय. प्रयत्न केला होता, मिडविकेटला फेल्ड करत होते, उजव्या बाजूला गेले, धावत गेले आणि झेल टिपण्याचा प्रयत्न करत होता. निखिलच्या हातून हा झेल सुटलाय. जीवनदान लाभले. 2 धावा देखील या चेंडूवरती आल्यात. या 2 धावांनी धावफलका जाऊन पोहोचला 13 धावा धावफलकावरती. आता दोन्ही खेळाडूंमध्ये चर्चा झाली, कुठे खेळायचं तुम्हाला माहिती पाहिजे. कैसा खेलना है वो तो आपको पता है, लेकिन कहाँ खेलना है, कि कुठे खेळायचं आहे हे तेजस यांना सांगण्याचा प्रयत्न रवींद्र अर्थात रवी मागवारे यांनी देखील केला होता मागच्या चेंडूवरती. बिलकुल आपको सोचना था कहाँ खेलना है, यही खेलना है, इथेच खेळायचं आहे. षटकार टोकायचं आहे, पण क्षेत्र कोणतं, डीपीडी रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार. षटकार. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. 1 नंबर आणि 1 नंबरचा खेळ तुम्हाला इथे करायचा आहे. 1 नंबरचा खेळ तुम्हाला करायचा आहे, तर तुम्ही 1 नंबर पर्यंत जाणार. नंबर 1 पर्यंत पोहोचायचं आहे. नंबर 1 पर्यंत पोहोचायचं आहे, तर नंबर 1चा खेळ तुमचा या मैदानावरती खेळायचा आहे. कैवल्य बंधू यांच्या या षटकामध्ये चेंडूवरती आला षटकार. 4थ्या चेंडूवरती सिक्सर. फुल टॉस. त्याच्यावरती फुल आक्रमण केले आणि चेंडूला पाठवले लॉंग लेग रिजन मध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तायो आमचा हायलय भरदार जनसेवक नेता यो आमचा हायलय भरदार. त्याचं कार्य लय दमदार. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. थँक्यू. कार्य दमदार आहे आणि दमदार हा षटकार देखील आहे. आमदार चषकातला दमदार वजनदार षटकार ठोकलाय तो खास करून तेजस उंदरे आहेत. आणि त्यांना ज्यावेळेला चर्चा केली, मिस केला होता चेंडू, त्यानंतर रवी वाघमारे यांनी काही खानमंत्र दिला, काय मोलाच्या गोष्टी सांगितल्या. महत्वाचं असतं बऱ्याच वेळेला ऍडवायझर पाहिजे, म्हणजे दिवसा ऍडवायझर आणि संध्याकाळी बडवायझर दोन्ही असल्या का मजा येते. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत. दिवसा ऍडवायझर पाहिजे, संध्याकाळ झाली का थोडंसं बडवायझर पण पाहिजे. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. धावा झाल्या धावफलकावरती 25. 2 षटकामध्ये दत्ताळीच्या संघाने 30च्या वरती धावा केल्या होत्या. 33 केल्या होत्या. आता ते 31 करण्याची संधी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड बॉल आलाय. धावा झाल्या धावफलकावरती 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. म्हणून म्हटलं ना, प्रतिस्पर्धा संघाने 33 केल्या होत्या. 2 षटकामध्ये 33. या चेंडूवरचा चौकार 30 होतील. या चेंडूवरचा षटकार 32 होतील. शेवटचा बॉल षटकार की चौकार की विकेट. झेल सुटलाय. तिन्ही नाही झालंय. नाही विकेट आला नाही आला, पण विकेट आलाय दुसऱ्या बाजूला. हो विकेट आलाय. इथं कहाणी तीच आहे का जसं बिर्याणी घेतो, बिर्याणीच्या जोडीला रायता असतो, रायताच्या जोडीला दही कॅश नाही रनआउट सही, आणि रनआउट आलाय. हा रनआउट मोठाही आलाय रवी वाघमारेच्या रूपानं. म्हणून म्हणाला कॅच नाही रनआउट सही. तो मासा नाही हा मासा लागलाय गळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. एक हलकीशी धून ऐकूया. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा अजूनही करायचे आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा मॅच वरती येऊया. 4 चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. 4 चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत थँक्यू. मागच्या चेंडूवरती झेल सुटला होता. 2 षटकानंतर ज्यावेळेला दत्ताळीचा संघ होता 33 वरती, अंकुश स्मृती दत्ता पतुपेकर, दत्ताळी संघ 33 वरती होता. आणि पाठलाग करताना द ग्रेट मराठा जीवचंद्र आहे, द ग्रेट मराठा संघ आहे तो 27 वरती. नवीन फलंदाज मैदान दाखल होते कृष्णा. आणि आता गोलंदाजी मध्ये बघूया कोण येतं गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. शिवम येतोय षटक हाताळण्यासाठी. 18 चेंडू आणि 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. जो विकेट आलाय
फार महत्वाचं आहे रवी वाघमारे. एक आक्रमक फलंदाज, अटॅकिंग फलंदाज, मॅच विनर खेळाडू, धावाच्या सोबत बाद होणार त्याची भरपाई आता तुम्हाला करायची आहे. आणि जशी माहिती आपल्यापर्यंत येते कृष्णा ऑन स्ट्राईक आहेत. काही गोष्टी आपणही सांगण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे एक लेदरची टीम आहे इंडियाची डीप क्रिकेटची आणि त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करून तो आता मैदानावरती आलाय चॅम्पियन बनवून. म्हणून त्याला माहिती आहे चॅम्पियन बनवायला काय लागतं आणि चॅम्पियनचाच गट आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये चॅम्पियन बनायचं आहे तर फटके खेळायचे आहेत. फटके खेळायचे तुम्हाला, फटके खेळायचे. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर उडालाय आणि लँड झालाय बरोबर बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. आयोजन केलंय जुचंद्र गावाला या आमदार चषकाचं आयोजन केलं. थँक्यू. हेलिकॉप्टर बघा बॉटमॅनचा वापर केला गेला होता. बरोबर ताकद झोकली आणि हवा के साथ साथ गटा के संग हवा आहे मैदानावरती थोडीशी ऑन साईडला आणि त्या हवेच्या साथीनं हवेच्या ज्योतीनं चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरनं पार झालाय. निखिल प्रयत्न करत होते पण निखिल यांच्या डोक्यावरनं हा चेंडू आर पार सीमारेषा पार झालाय. षटकार. धावा धाफलकावरती येते 33 धावा. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ आहे. 16 चेंडू 45 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल पायावरती आदळलाय आणि विकेट. पंचांचं बोट वरती फुलटॉस बॉल मिस केला. पहिला इतका चांगला फटका खेळा आणि फुलटॉस बॉल खेळताना लवकर खेळले, पायावरती आदळलाय. विकेट. गडी बाद. गावाला वाजतई नाव गाजतई नाव गाजतई अमित दादाचा या जुचंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या भीमनू संघाचा. थँक्यू. पुन्हा जर रिप्ले पाहिल्यानंतर कदाचित कृष्णा यांना पण लक्षात येईल आपण काय मिस्टेक केले. फुलटॉस बॉल होता खेळण्याचा प्रयत्न केला होता. जर पहिलं शफल केलं, ऑफस्टमच्या बाहेर आलं. फुलटॉस बॉल खेळताना बॅटची फेस लवकर बंद झाली. खेळायचं कुठे होता त्यांना, ऍक्च्युअली खेळायचं होतं लॉंग ऑन आणि मिड विकेटला, पण खेळण्याचा प्रयत्न कुठे गेला, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला. त्याच्यामुळे जी बॅटची फेस लवकर बंद झाली त्याच्यामध्ये चेंडू पायावरती आदळलाय आणि लेग बिफोरचा पायचीतचा विकेट इन फ्रंट ऑफ द विकेट बरोबर इस्टनच्या समोर पायचीत गडी भाजलंय. आता क्रमांक 6 वरती जुगल. एक आक्रमक फलंदाज आहे जुगल आणि ज्याचा उल्लेख संदीपजी यांनी देखील केला होता. आक्रमक अटॅकिंग फलंदाज. अजून पायावरती आत येणार आहे चेंडू. खेळण्याचं तंत्र थोडस वेगळं आहे पण समोर शिवम आहे. सत्यम शिवम सुंदर गोलंदाजी शिवमची. बॅक टू बॅक दुसरा विकेट. पाठीशी सारे जीवा बाबाचे आहेत हो खंबीरा. पाठीशी सारे जीवा बाबाचे आहेत हो खंबीरा. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो 1 नंबर. शिवमची खासियत आहे म्हणजे जसं मी उल्लेख केला होता का थोडंसं ज्यावेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी एक उडी बनते त्यावेळेला स्पीड जनरेट होतं. रिलीज ऑफ द डिलिव्हरी जे पहिलं बोट आहे ना म्हणजे जसं पण अंगठ्याच्या बाजूचं पहिलं बोट थोडंसं प्रेस तिथे दिला जातोय त्याच्यामुळे काय होतं की चेंडू पडतोय आणि थोडा आतही आलाय आणि आत येत असताना कोलवर टप्प्याचा चेंडू होता. इतकी संधी नव्हती आणि त्या चेंडूवरती लेग बिफोरचा विकेट गडी बाद झाला. क्रमांक 7 वरती आता साथ देण्यासाठी स्वप्नील मुकादम. 14 चेंडू आणि 45 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे तो टीमला. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ पाठलाग करतो 78 धावांचा. याच्यानंतरचा सामना एका बाजूला मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला टिवरी या दोन संघादरम्यान यानंतरचा मॅच. ऑन हॅट्रिक डब्ल्यू पायावरचा चेंडू बरोबर परफेक्ट खेळा स्वप्नीलनं. थोडस मागेही गेलं आणि मागे खेळत असताना त्या चेंडूला खेळलं गेलं होतं तर मिड विकेटच्या रिजन मध्ये डीप मिड विकेटला फील्ड करतील 2 धावा. या चेंडूवरती पूर्ण 35-35 धावा
धावफलकावरती येत. अजून 43 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 43 धावा. 1343. बऱ्याच जणांचा नंबर पण असतो, काही जणांचा लकी नंबर, काही काचा बाईकचा नंबर असतो 1343. तसं समीकरणात आलंय 1343. शेवटचा चेंडू आस्किंग रन रेट थोडासा वाढलाय, जवळ जायचंय. तर या चेंडूवरती एक मोठा प्रहार करायचा आहे. मोठा वार 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 प्रहार. चेंडू सीमारेषा पार. अजून एक दिमागदार षटकार. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 41. हा चेंडू होता ना, हा स्लॉट मध्ये होता. ते 2 मीटर 4 मीटर, त्या तो 2 आणि 4 मीटरच्या मध्ये हा चेंडू हाताला गेला होता आणि तो बरोबर कनेक्ट झाला. बॅट मध्ये परफेक्ट आला, स्लॉक केलं आणि चेंडूला पाठवलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. हा षटकार स्वप्नील मुकादम. बंदे में दम, जसं आमचे अक्षयजी नेहमीच सांगतात या खेळाडूविषयी, बंदे में दम व स्वप्नील मुकादम. आणि त्याच्यामध्ये दम आहे आणि तो दम त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. या 6 धावांनी स्कोरबोर्ड धावून पोहोचला 41. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू मध्ये 37 धावा करायचे. 1 2 3 7. 12 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. जसं मी उल्लेख केला होता की या इनिंग मध्ये किमान 7 किंवा 8 षटकार येणं गरजेचं आहे. आतापर्यंत 4 षटकार आलेत, म्हणजे अजून जर 4 षटकार आले तर कदाचित ते जवळ जाईल. म्हणजे 12 मधले आता तुम्हाला 4 चेंडू 4 फटके, मोठे फटके खेळायचे आहेत. किमान 5वा आला तर मजाच आहे. अगर 5वा सिक्सर आता है तो बल्ले की बल्ले बल्ले होगी, पण 4 कमीत कमी तरी पाहिजे षटकार. जर या सामन्यात चित्र आपल्या बाजूला झुकवायचं. आणि डाकोरा फलंदाज आहे, त्याच्यामुळे हे मैदान, जसं भौगोलिक परिस्थिती पाहिली, या मैदानाची रचना पाहिली, तर त्या एंडकडनं ज्यावेळेला जुचेंद्र गाव एंडकडनं गोलंदाजी येते ना, त्यावेळेला डावखुऱ्या फलंदाजासाठी थोडंसं मदत आहे, हवेची मदत आहे. आणि तेजस ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिले 2 षटकार पाहिल्यात, 2 सिक्सर आल्यात. 12-37 पहिलं सोडून दिलं आणि त्यानंतर शॅडो बॅटिंग करून पहिली. बाबा या चेंडूला खेळू शकतो होतं का, हेही पाहिलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना 12-36 बरोबर. 12-36 12-12 1 डझन, त्यानंतर जाऊया 3 डझन असा खेळ आहे. फुल टॉस. तेजस यांच्या बॅटमधनं तेज फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. थँक्यू. या षटकारांना पुन्हा एकदा मॅच मध्ये पुन्हा रोमांच आलाय. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 30 धावा. आणि तेजस म्हणजे असं भारतीय रेल्वे जर पाहिलं तर पहिली जी प्रायव्हेट ट्रेन आहे त्याचं नाव तेजस आहे, IRCTC ची. आणि तसंच आहे आता ती तिचे तेज आहे. आणि ती जर लेट झाली ना तर पैसे रिफंड होतात का, तर ती बरोबर ऑन टाइम चालते तेजस गाडी. आता या तेजसला ऑन टाइम चालायचं आहे, बरोबर ऑन टाइम. षटकार. ऑन टाइम नाही साधला गेलाय, मिस टाइम झाला होता. हा चेंडू एक धाव फिल्डिंग झालं. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. एका बाजूला निखिल होता, एका बाजूला त्याला पळवायला, तर व्हाईटिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. कॉलिंग थोडीशी चुकली होती. बराच वेळ चेंडू हवेतही राहिला होता, मिस टाइम झाला होता. 1 धाव चेंडूवरती पुन्हा 1 धावाने धावफलक जाऊन पोहोचते. 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये 29. 29 धावा धावफलकावरती करायचे आहेत. आता दोन्ही खेळाडूंमध्ये चर्चा चालली, विचार विनिमय चाललाय की बाबा तू तर एक षटकार मारला मॅच मध्ये, पुन्हा एकदा आणलंय. आणि स्वप्नील मुकादमना जो दम दाखवलाय, दमकम दाखवलाय मागच्या षटकातील शेवटच्या बॉलवरचा षटकार, या चेंडूवरती पहिला वाईट नंतर आलेला षटकार, याने मॅच थोडासा चाललाय, परफेक्ट चाललाय हा मॅच. बघूया मॅच टू मॅच खेळण्याचा प्रयत्न एकमेकात साजेसे. टिक फॉर टॅट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर ड्राईव्ह केला. चेंडू डीप कव्हर, डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येतील. सेन्सेबल क्रिकेट. स्वप्नील मुकादम फक्त बॅटनं नाही तर डोक्याने देखील चांगले खेळतात. त्यांना माहिती आहे या घडीला आपल्या सहकारीची बॅट तळपले. या घडीला आपण तेजस ज्या वेगाने चाललाय, मग त्याला संधी देऊया.
संधी. बऱ्याच जणांना कळत नाहीये. कधी कधी काय असतं की प्रत्येक जण हिरोच्या रोलमध्ये जायला बघतो, पण सपोर्टिंग रोल पण महत्वाचा आहे आणि तो रोल सध्या स्वप्नीलला निभावताना दिसतोय. फुलटॉस बॉल फेक केलाय, चेंडूला पाठवलाय, स्कूप केलाय, चेंडू झालाय बरोबर फाईन लेग रिजन मध्ये. अजून एक आलाय, धावसंख्येच्या जवळ नेणारा, आसपास नेणारा चौकार. हे आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. थँक्यू. बघा 3चा आकडा काही सोडत नाही. आता 8 त्रिक 24, 8 चेंडू 24 धावांची आवश्यकता आहे. 3चा पुढचे 2 चेंडू महत्वाचे आहेत. हितेंद्र भोईर पाती 2 चांगले चेंडू हाताळा आणि किमान एक फटका. तेजस एक चौकार. जेल सुटला, चेंडू चालला बॉलला जवळ, पाठलाग 1 2 3 4 चौकार. आमदार चषकाचं आयोजन थँक्यू. बॅटच्या आतल्याकडे लागला होता, प्रयत्न केला होता दीपेशनं झेल टिपण्याचा, त्यामध्ये कमी पडले आणि चेंडू गेलाय बरोबर लॉंग स्टॉप रिजन मध्ये चौकार. आता समीकरण मागच्या सारखं झालंय. 7-20 मागे पहिला मॅच पण असा 7-20 वाला होता. 7-20 वाला मॅच होता, तो 6-16 झाला होता. आता हा मॅच ही 6-16 होणार, 6-20 होणार, 6-18 होणार की 6 वरनं अजून एक जाम 14 होणार. बघूया. मॅच रंगामध्ये आलाय. मागच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. तेजस उंद्रे यांचे बॅटमन 3 षटकार पाहिलेत आतापर्यंत, 2 चौकार जे बॅटमन आतापर्यंत पाहिल्यात. बॅटिंग करतात, सुंदर फलंदाजी. 9 चेंडूवरती 30 धावांची खेळी तेजसनं साकारल्यात. स्वप्नील दुसऱ्या बाजूला 3 चेंडूवरती 9 धावा तो करतोय. संघाची धावसंख्या 58, 58 धावा धावफलकावरती आहेत. हा शेवटचा चेंडू आहे ना, हा मॅच या साईडला जाईल का त्या साईडला जाईल, टीमची दिशा ठरवणारा. 7-20 डाऊन द ग्राउंड बरोबर गोलंदाजच्या डोक्यावरनं चेंडूला खेळ जोपर्यंत निखिल येऊन फील्ड करतील, थ्रो करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव घेताना विकेट आला. याला कारण आहे, कारण स्वप्नील मुकादम यांना स्ट्राईक राखायची होती, स्ट्राईक आपल्याला बल घ्यायची होती. आता कहाणी आले. 6 चेंडूचा खेळ आहे, 19 रन करायचे आहेत. मॅच 19-20 वाला आहे. या बाजूला त्या बाजूला मॅच जाऊ शकतो. चांगली इनिंग, चांगली खेळी, 31 धावांची खेळी साकारून तेजस बाद झाल्यात, पण चांगला खेळ त्याने केलाय. 6 चेंडू आणि 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई अमित दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या भीमनू संघाचा. गाजताई अमित दादाचा या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या भीमनू संघाचा. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेलं सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. क्रमांक 8 वरती प्रणय आलाय. पण स्ट्रायकरीनला आमचे अक्षय साठव नेहमी सांगतात, ज्याच्याबद्दल बोलतात स्वप्नील मुकादम, बंदे में दम स्वप्नील मुकादम. त्यात आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आता शिवमच्या हातामध्ये चंदू दिलाय, कारण तो प्रमुख गोलंदाज आहे. प्रमुख अस्त्र आहे. एक ट्रम्प कार्ड आहे आपल्या टीमचं. माहिती आहे अंकुस्मृती दत्ताळी ज्या पतुपेकरच्या संघाला माहिती आहे की हा ट्रम्प कार्ड आहे, हा प्रमुख गोलंदाज आहे. म्हणून या प्रमुख गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू दिलाय. व दुसऱ्या बाजूला स्वप्नील, स्वप्नपूर्ती होते का बघूया. स्वप्नीलजी 6 चेंडू 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. कोलबट्याचा चेंडू होता, अपेश केलाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचणार नाहीये. हा मॅच तसा हायफाय वाला आहे, तसा उंच उडालाय, उंच भरारी घेणारा हा चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू. रिप्ले बघा. कैवल्य आले होते चेंडूवरती, पण त्याच्या बरोबर समोर ना चेंडू उडालाय. आता जो उडालाय तो कोणाच्या हातात न उडालाय. हा फक्त चेंडू नाही उडालाय, हा मॅच पण उडालाय. पण बघूया कोणाच्या हातात न उडालाय आणि कोणाच्या हातात अलगद सापडलाय.
ज्यावेळेला पतंग कट होते ना, कापली जाते, त्यावेळेला बाकीच्यांना बरं वाटते बाबा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आता बघूया तो पतंग थोडासा कट झालाय, तो कोणाला सापडणार आहे. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची 15 धावांची आवश्यकता आहे. 5-15 मागे 5-14 पाहिल्या होत्या, 4-14 पाहिल्या होत्या, 5-15. कोलवाटाप्याचा सुंदर सुंदर चेंडू, ब्लॉक डिलिव्हरी, खेळणे हलक्या हाताने जोपर्यंत फील्ड करतील वेगानं क्षेत्ररक्षक येतील, थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा डायरेक्ट हिट झाले. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 3 धावा. त्यांना सांगितले बाबा थांब, नको मारू 3 धावा. हे चेंडूवरती पूर्ण त्याला कारण आहे त्याने का सांगितले नका मारू, त्यालाही कारण आहे. पण आता बघूया, विनाकारण तर काही घडत नाहीये, याच्या पाठीमागे कारण आहे. आता 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. मागचा सामना 4-14चा आपण पाहिला होता आणि जसा मी उल्लेख केला होता की षटकार 7 किंवा 8 या इनिंगचा खेळ पाहिला, त्या इनिंग मध्ये 5 षटकार आल्यात आणि जवळपास 4 चौकार आल्यात. आता 4 चौकाराला जर बघितलं तर 2 षटकार समजा 4 मिळून तर 5 आणि 2 7 झालेत. एक सिक्सर पाहिजे, एक षटकार. जसा उल्लेख केला होता 7 किंवा 8 78 करायचे आहेत. 7 किंवा 8 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत, त्याच्यातला एक षटकार ठोकायचा आहे. आणि शिवम पुढचे 4 चेंडूपैकी किमान 2 चेंडू तुम्हाला चांगले हाताळायचे आहेत. बघूया, एक षटकार आता प्रणय ऑन बॅटिंग, प्रणय स्ट्रायकर एंडला, स्वप्नील मुकादम नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज होतोय. स्लाइस केलं होतं बॅकवर्ड पॉइंटचे क्षेत्ररक्षक चुकल्यात. चेंडू तोपर्यंत जाईल, फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. खराब थ्रो झालाय. 2 धावा झाल्यात, पण आता स्ट्राईक स्वप्नील मुकादमकडे आलाय. एक काही कमी नाहीये. 1दा 2दा 3दा 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. एक हलकासा ब्रेक ऐकूया. नाव गाजतय अमित दादाचा, या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या अभिमन्यू संघाचा. गाजतय अमित दादाचा, या जुचंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या अभिमन्यू संघाचा. थँक्यू. मागच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि महत्वाचं काय माहिती का, एक गरीब बाद झालाय, पण द ग्रेट मराठा जुचंद्रसाठी सर्वात ऍडव्हान्टेज काय, स्वप्नील मुकादमचं स्ट्राईक वरती येणं ते सर्वात महत्वाचं होतं. म्हणून आता कैवल्य आणि शिवममध्ये देखील चर्चा चालली. काय चर्चा चालली की तुम्हाला आता 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. तो विकेट पाहिजे. आता विकेट पाहिजे. तिथे विकेट आला तर तिकीट मिळेल, तिथे पुढच्या फेरीचं तिकीट तुम्हाला मिळणार आहे. आणि जर सिक्सर आला, षटकार आला तर द ग्रेट मराठा जुचंद्र संघ देखील पुढे जाणार आहे. रेस भरपूर लांबची होती. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. दमका दाखवायचा होता, दमकम दाखवायचा होता. 10 का दम, इसमें कितना है दम. 3-10. कोलवाटाप्याचा चेंडू होता, क्रॉस बॅटर फटका खेळायचा अलोंग द ग्राउंड. चेंडू चालला डीप करणं, क्षेत्ररक्षकाला फील्ड करतील, थ्रो करतील तोपर्यंत. हो, ही दीपेची चपलाई आहे, पण बघूया पंच इशारा काय करतायत. डायरेक्ट हिट झालाय. नॉट आउटचा इशारा. पंच इशारा करतायत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी येऊन ठेवले 2-8. वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आले. 8 आणि कोणाची लागणार वाट. आणि आता बघा जीटीसीने लगे कंपॅरिझन टाकलंय. बरोबर 2 चेंडूचा खेळ शिल्लक होता तेव्हा दत्ताळी संघ होता 71 वरती आणि ग्रेट मराठा आहे 70 वरती. आणि 5व्या चेंडूवरती आम्हाला स्कोरर माहिती देतात. त्या 5व्या चेंडूवरती सिक्सर आला होता, बरोबर त्या लॉंग ऑफच्या डोक्यावरनं समोर आला होता. लॉंग ऑफला तो षटकार आला होता. आणि मी सांगितलंय द ग्रेट मराठा जुचंद्र जिंकायचं ना, तो 8वा षटकार मारायचाय. 8वा मोठा हिट मारायचंय. 2-8, 2 चेंडू 8. कोलवाटाप्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. चेंडू जातो तो काय वेळेला फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. आता कहाणी ते किचन सेट वरती आले. किचन मध्ये ज्यावेळेला वाटण करायचं असतं ना, त्यावेळेला मिक्सर वापरतात. त्यावेळेला पाहिजे मिक्सर. आता शेवटच्या चेंडूवरती पाहिजे सिक्सर. 6 धावा.
1-6चा मॅच आहे. सिक्सर किंग बघूया ठरतोय का या मॅच मधला स्वप्नील मुकादम की दुसऱ्या बाजूला 7 चेंडूवरती 20 धावांची खेळी आता साकारल्यात, पण 20 वरती अजून 6 आल्या. अजून षटकार जर आला तर त्या 20 धावांचा मोल वाढणार आहे. त्या 20 धावांचा मोल वाढणार आहे. दुसऱ्या बाजूला शिवम, या षटकाची सुरुवात चांगली नव्हती, चौकार आला होता, पण तुम्ही शेवट चांगला करू शकता. आप एंड अच्छा कर सकते हो. आपने शुरुआत अच्छी नहीं की है, लेकिन आप इसको खत्म अच्छी तरह से कर सकते हो. स्टार्ट नाही झालाय चांगला, पण एंड तुम्हाला करायचा आहे. जर एंड चांगला नाही झाला तर दी एंड होऊ शकतो. अगर या एंड अच्छा नहीं हुआ तर 2 पैकी एका टीमचा दी एंड होऊ शकतो. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 2 क्षेत्ररक्षक बरोबर क्लोजिंग 1-6 मिस केला आणि शिवम ते सेलिब्रेशन देखील करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक सामना, रंगतदार सामना, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा, हार्टबीट वाढवणारा आणि हृदयाचे डोके थोडेसे चुकवणारा हा सामना. पण एक चांगला फायटिंग नॉक खेळला होता स्वप्नील मुकादमनं. महत्वाच्या वेळेला ते रवी वाघमारेचं बाद होणं, रवी खास करून तेजसची ती विकेट, या सर्व गोष्टी पाहिल्या. पण एक क्लोज मॅच, जवळचा मॅच संपलाय आणि त्या मॅच मध्ये दत्ताळी आता पतू बॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी संघानं विजय संपादित केलेले आहेत. अभिनंदन आणि हार्ड लक द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. या सामन्यातला सामनावीर मॅन ऑफ द मॅच 2 कॅन्डिडेट आहेत. एकानं 13 चेंडू मध्ये 32 धावा केल्यात, एकानं जर पाहिलं तर 11 चेंडू मध्ये 33 केल्यात. आता 32-33 या दोन्ही जवळ आहेत, पण ऑलराऊंड परफॉर्मन्स देखील पाहिलं जाणार आहेत. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन्हीने गोलंदाजी देखील केलेली आहेत आणि दोघांनी पण आहे ना 2-2 विकेट घेतल्यात. निखिलने 2 विकेट घेतल्यात. त्याच्यामुळे आपण चर्चा करतोय की आता निखिल आहे की हितेंद्र आहेत. पण आता टीम सांगते बाबा भाई किसी को भी दो, हम लोग तो मॅच जीते. आम्ही मॅच जिंकलाय आणि मॅच मध्ये मोलाचा वाटा ज्यांना उचललाय तो खेळाडू ठरलाय. या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर निखिल. निखिल आपण या आपल्या मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करायचा आहे.